अंजली, अडथळ्यांचे चढ पार केल्याशिवाय यशाचं शिखर गाठता येत नाही. पण हारू नकोस. जिसके इरादे नेक होते हैं उसके साथ हम खड़े होते हैं, और जिसके साथ हम खड़े होते हैं उसके सारे सपने पूरे होते हैं. कारण स्वप्न मोठे असणं महत्वाचं नाही, स्वप्नामागचा भाव शुद्ध असणं महत्वाचं असतं. तुझा भाव निस्वार्थ आहे, म्हणूनच तुझा संघर्षही पवित्र आहे. चालत राहा, आम्ही तुझ्या पावलांसोबत आहोत. स्वामी थांबा. स्वामी स्वामी एकदा तरी ऐका. स्वामी स्वामी हो जरा थांबा. कपिलाताई, अहो स्वामी इतक्या वेगाने चालतायत ना की त्यांच्या बरोबर चालताना दम लागतोय. अहो स्वामींना गाठायचं असेल तर त्यांची इच्छा असावी लागते. स्वामी प्रचंड चिडलेत. आता त्यांना थांबवणं शक्य नाही आपल्याला. हे सगळं माझ्या घरात घडलं. स्वामी स्वतःहून आले आणि असे रागावून निघून गेले. कपिलाताई, सुंदरा मावशी अशा का वागल्यात ना हेच कळत नाही. त्यांची स्वामींविषयीची भक्ती आम्ही अगदी जवळून पाहिले. स्वामी त्यांच्यासाठी इथवर आले, मग सुंदरा मावशी अशा का वागल्या? एखादा चुकलेला असून सुद्धा स्वामी स्वतःहून त्यांच्याकडे जातात, हे त्या भक्ताचं भाग्यच म्हणावं लागेल ना. बरोबर. पण काय आहे ना, इतकी वर्ष स्वामींच्या सानिध्यात सुंदरा मावशी राहिल्या, पण एवढी साधी गोष्टही त्यांना कळली नाही. आता स्वामींना थांबवायचं तरी कसं? स्वामी कृपा करा, एक क्षण फक्त थांबा. हे कसं शक्य आहे? स्वामी क्षणात इतके लांब? आता स्वामींना गाठणं अशक्य आहे. स्वामी 100 पावलं पुढे गेले. मला असं वाटतंय ते आता काही थांबणार नाही. स्वामी माझ्या घरातून असे रागवून निघून गेले. माझ्यासारखा दुर्दैवी मीच. स्वामी देवा, देवा थांबा, थांबा देवा. अंजली, अंजली शांत हो बाळा. असं रडून काय होणार आहे? बाळा, अगं पादुका केल्या म्हणजे सगळं संपलं असं नाही. नाही, मी आता थांबणार नाही. मी इरीतून पादुका काढणार आहे. अंजली थांब. अंजली काय करते? अगं त्या मला स्वामींनी दिलेल्या पादुका होत्या. मी त्यांना असं पाण्यात नाही राहू देऊ शकत. तू तुला पोहता येत नाही. अगं ती विहीर लय खोल आहे अंजली, त्यात उडी मारली तर बाहेर येणं अशक्य आहे. सोडा, मला माझ्या स्वप्नासाठी हे करावंच लागेल. सोडा. अंजली तुझं डोकं शाबूत आहे ना. पादुकाच काढायच्यात ना, मग आपण तिघं मिळून काढू. तू एकटीच का जीव पडायला लावतेस? नाही नाही, हाय बा, असं नका करू. का ग, तू एकटीच का उडवून घेतेस? अगं आहे, मला माझ्या पादुका हव्या आहेत ग.
माझं स्वप्न पुरं करायचंय पण ते पादुकाशिवाय नाही शक्य. स्वप्न मोठं आहे म्हणून जीव देणं हा पर्याय नाही बाळा. आपण स्वामींकडे जाऊ. सगळं त्यांना सांगूया, हेच काय तर मार्ग दाखवतील. तुला आठवतं ना तुला स्वामींनी काय सांगितलंय? तुला तुझी समस्या सोडवायची आहे ना, मग आधी स्वतःला स्थिर कर. शांत मनातूनच योग्य शोध सुरू होतो. वय काय मी घाबरले होते आणि माझं मन बी भरकटलं होतं. पण आपण स्वामींकडे जाऊ, आता तेच काय ते उत्तर देतील. वेळ जवळ आली आहे. अंजली, अहो आपण या बाजूनं स्वामी स्थानाकडे जाऊया. अंजली काय झालं? अशी का थांबली? हे कुणाचं असेल? माफ करा, हे कापड माझं आहे. घ्या. थांबा. अंजली, ज्याची वाट पाहत होती तो स्वतः तुझ्या समोर उभा आहे. बा आहे, अगं हीच ती एकटी जिच्या मनगटावर शंखाची जन्मखून आहे. बघा ती जन्मखून आहे. स्वामींचं वचन अक्षरशः खरं ठरलं. स्वामी तुम्ही म्हणला होतात ना, शोध घेत राहिलं की उत्तर आपोआप समोर येतं. आज ते उमगलं बघा. ही फक्त भेट नाही, ही स्वप्न पूर्तीची पहिली वीट आहे. स्वामी देवा थांबा, थांबा स्वामी देवा, स्वामी देवा. सुंदरा मावशी, देवा मी तुम्हाला अशी जाऊ नाही द्यायची देवा. जाऊन नाही देणार? कुठल्या अधिकाराने अडवतोय स्वामींना? अहो खुद्द ब्रह्मांड नाही तुमच्या घरी आले पण तुम्ही समोरही आला नाही. जेव्हा स्वामी घरी आले तेव्हा तुमचा अहंकार अडवा आला, आलातही नाही समोर. स्वामींचा अपमान केलात आणि आता स्वामी जायला निघाले तर त्यांना अडवताय. आई नाही हं? नुसती नाटक आहेत तुमची. देवा मला माहितीये मी बाहेर आले नाही म्हणून रागवलात तुम्ही माझ्यावर. पण अहो मी काय करणार, कशी येणार बाहेर? माझ्या मनात अपराधी भाव होता. मी स्वतःलाच विचारत होते, स्वामी देव तर कृपा सिंधू, सगळ्यांचे अपराध माफ करतात. मग जर त्यांनी मला माफ केलं नाही तर माझा अपराध केवढा मोठा असेल देवा. ज्या वेळेला मला सगळ्यात जास्त गरज होती त्याच वेळेला स्वामी देवांनी माझ्याकडे पाठ फिरवली. अहो म्हणजे केवढा अक्षम्य अपराध केला असेल मी. हाच विचार माझ्या मनाला खात होता देवा. एक मन सांगत होतं तुम्ही माझ्यासाठीच आला आहात, पण त्याच वेळी दुसरं मन अडवत होतं
मला माहितीये माझ्यावरचा राग असा लगेच जाणार नाही. खूप चुका केल्या आहेत मी आणि आजही चुकलेच. पण माझ्या चुकीची शिक्षा माझ्या भावाला देऊ नका. ब्रह्मांड नायक माझ्या भावाच्या घरातून रागवून बाहेर पडले. हे दुर्दैव त्याच्या नशिबी नको. लोक नाव ठेवतील त्याला. माझ्यासाठी नाही पण निदान त्याच्यासाठी तरी थांबा. मी तुमच्या सेवेच्या योग्यतेची नाहीये पण निदान त्याला तरी सेवा करायची संधी द्या देवा. संधी द्या. सुंदरे उठ. सुंदर आहे का? मी चिडलोच नाहीये. आमचा राग होता तो केवळ तुझ्या दुर्गुणांवर. हा सगळा दिखावा होता तुझ्या मनातला अपराधी भाव निघून जावा म्हणून. म्हणजे देवा तुम्ही माझ्यावर रागवला नव्हता. अगं राग केवळ तुझ्या मनात होता सुंदरे. तुझ्या मनातली भीती, अपराधीपणा आणि मी पात्र नाही हा विचार, हे सगळं जळून खाक व्हावं म्हणून आम्ही हे केलं. सुंदरे तुला अजूनही वाटतंय की तू आमच्या समोर उभं राहण्याच्या योग्यतेची नाहीयेस? देवा आज माझ्या मनावरचं ओझं हलकं झालं बघा. सुंदरे तुझ्या वाईट कर्मांची शिक्षा तुला मिळाल्यानंतरच तुझी वाईट कर्म नष्ट होणार होती आणि म्हणून आम्ही सगळं होऊ दिलं. तुझ्या पश्चात्तापाचं वर्तुळ पूर्ण झालं. हा केवळ पश्चात्ताप नाही तरी शुद्धीकरणाची प्रक्रिया होती. आणि जर ही प्रक्रिया मी मध्येच थांबवली असती तर तुला पश्चात्ताप झाला नसता. सुंदरे जेव्हा पश्चात्ताप पूर्ण होतो तेव्हा भक्ती सुरू होते. श्री स्वामी समर्थ. देवा आज माझा पुनर्जन्म झाला. खरंच पश्चाताप ही शिक्षा नसतेच. अहो ती शुद्धीकरणाची पहिली पायरी असते. चला देवा घरी चला. चला सगळ्यांनी चला. शिव शंकर शंभो. मानव. मामा. मामा अरे तू इथे? तू इथं काय करतोयस ते सांग. अरे वेशीवर तुझी कधीची वाट बघतोय. तिथं नाही आलास ते. सदाशिवनं निरोप दिला, तू घरातून केव्हाच निघालायस वेशीवर यायला. सदाशिव मामा कुठे? सदाशिव मामाच्या अंगावर अचानक फूट उठलेत. गड्यासोबत पाठवलंय त्याला मी वैद्याकडा. सदाशिव मामा. अगं सदाशिव म्हणजे तेच ज्यांनी स्वामीच्या पादुका विहिरीत टाकल्या होत्या. गावातली मोठी लोक आहेत ती. स्वामींच्या पादुकांचा अपमान केला ना म्हणून असं झालं. सदाशिव बोलला तू कधीचाच वेशीवर निघालायस. तिथं यायचं सोडून इथं काय उद्योग करत बसलास रे? हा? अरे मामा ते बाबांना दमलेले होते म्हणून त्यांची गोणी पोचवायची म्हणून मी थांबलो. अरे कशाला असल्या लोकांना मदत करतोस रे? तू स्वतःच बघ ना. ते कोण आपण कोण. माझ्या लेखी माणुसकी आधी. हा हा असा भेदभाव मी करत नाही. पुरे हे बघ आपल्याला मुलगी बघायला जायचंय. चल. ठीक आहे या बाबांचं काम करून मी येतो. असा नाही ऐकणार तू. घरी जाऊन शशिकला ताईला सांगतो.
तेव्हा समजेल तुला. ए मामा, हे काय काय रे मानव, तिकडे तो सदाशिव वेदनेनं विव्हळतोय, त्याचा विचार करायचा सोडून इथं समाजसेवा करत बसलास काय? अरे परक्या लोकांना माणुसकी दाखवतो, आपल्या माणसांना माणुसकी दाखवली तर काही बिघडत नाही. मामा थांब, मी आलोच. माफ करा बाबा, माझ्यामुळे तुमचं काम अर्धवट राहिलं. मला माझा मामा बोलवतोय. सत्य थांबत नाही. चल. बा आय, ते बघ पादुका. सुंदरा मावशी, स्वामींचा राग अजून गेलेला दिसत नाहीये. कपिलाताई, तुम्ही स्वामी देवांना अजून पुरतं ओळखलेलं दिसत नाही. आणि तुम्हाला आमच्यातला बंधही माहिती नाहीये. स्वामी देवा, घ्या, मी सगळं माझ्या हाताने केलंय हो. घ्या. आई, मी धन्य झालो. तुमच्या दोघांचं नातं अगदी जगावेगळं आहे. अरे गुरु आणि शिष्याचं नातं आई आणि मुलाप्रमाणे असतं. एखादं मूल घरात रडायला लागतं, मग आई त्याला खेळणी देते. ते खेळणी बघून लहान मूल शांत झालं तर ठीक, नाहीतर घरातले सगळे आईला गळ घालतात त्याला शांत करण्याकरता. आणि मग आईला त्या लहान मुलाला उचलून घ्यावं लागतं आणि शांत करावं लागतं. त्याचप्रमाणे जर तुम्ही भोगात समाधानी राहिला तर ठीक, पण जर भोगात रमला नाहीत तर साधू संतांना तुमच्या वतीने देवाकडे विनंती करावी लागते. आणि मग देवाला तुमच्याकडे यावंच लागतं. सुंदरी आणि आमचं नातं असंच आहे. तिला कळलंय की भोगात आणि विकारात अडकण्यात काही अर्थ नाही. तिला पश्चाताप झालाय आणि तिने सेवेचा हट्ट धरलाय, म्हणून आम्ही तिला जवळ केलंय. अरे भक्ताला सर्वाधिक प्रिय असते ती भक्ताची निस्वार्थ भक्ती. सुंदरे, ठरवा मला. हो स्वामी देव, बरं होते. घ्या. चला, करा सुरुवात, करा. आओ, हे बघा स्वामींच्या पादुका. अगं हे भास आहे का खरंच आहे? बा, हा भास नाही, ही तर स्वामींची कृपा आहे. आपण ज्या व्यक्तीला शोधत होतो ती व्यक्ती सापडलीये.
आणि पादुका बी परत मिळाल्यात. आता माझं स्वप्न पूर्ण होणार आणि पहाड्यावरचा पाण्याचा विषय बी सुटणार. अगं अंजली, पण तो मुलगा तर सदाशिवचा भाचा आहे ना. मगाशी त्या सदाशिवनं काय केलं ते पाहिलंय ना. अशा माणसाच्या घरातला मुलगा तो आपल्याला मदत करील का? आपण पाड्यावरचे लोक, आपली सावली सुद्धा त्यांना सहन होत नाही. मग तो वीट ठेवायला तयार होईल का? त्याच्या घरातले त्याला इथे येऊन देतील का?